दुष्काळ संदर्भात जर आपण माहिती घेतली तर यावर्षी आपल्याला म्हणजे मागच्या वर्षी 80% पाऊस सरासरी च्या अनुषंगाने पडला होता आणि शासनाने शिंदखेडा तालुका आणि त्याचबरोबर काही मंडल दुष्काळ ग्रस्त घोषित, त्याचबरोबर सदृश्य दुष्काळ परिस्थितीमध्ये आलेला आहे त्याचं घोषित केलेलं आहे। त्या ठिकाणी सगळी सवलत शासनामार्फत तर लागू झालेली आहे। यावर्षी आपले जेवढे धरण आहेत त्याच्यामध्ये साठा थोडासा कमी झालेला आहे, पण प्रशासन सज्ज आहेत। आपण विविध प्रकारची योजना जसे की बोर अधिग्रहण करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पाणी देण्याचा प्रयत्न करतोय। प्रत्येक गावाचा टंचाई आराखडा पण तयार आहे। त्या निमित्ताने बोर अधिग्रहण असो, तात्पुरतं पूरक नळ जोडणीचे काम असो, विहीर खोलीकरणचे काम असो, ते पण आपण करून घेतोय। विशेष करून काही गावांमध्ये जल जीवन मिशनची ही योजना कार्यान्वित होत आहे, त्याला पण आपण जलद गतीने पूर्ण करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय कशी होईल ते आपण करतोय। चारा निमित्त आपण DPC मार्फत बी वगैरे वाटप केले होते, त्यानिमित्ताने पण आपल्याला ऑगस्टपर्यंत चारा पुरेल एवढा चारा आपल्या जिल्ह्यात आहे, म्हणून चाराची काही इश्यू नाही। आज रोजी जर पाहायला गेलं तर 102 गावांमध्ये बोर अधिग्रहण झालेले आहेत आणि 7 ठिकाणी टँकर सुरू आहे। प्रशासन सज्ज आहे, आपले सर्व खालची यंत्रणाही सज्ज आहेत। आपण पाण्याचे काटेकोरपणे नागरिकांनी वापर करावा असे माझं आव्हान राहील। पाणी साक्षरतावर आपण नागरिकांना साक्षर करावा असंही माझं आव्हान राहील। एकीकडे धुळे जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे मात्र धुळे जिल्ह्यात दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे। धुळे जिल्ह्यामध्ये यंदा पावसाचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे धुळे जिल्ह्यातील जे जलसाठे आहे यात मोठ्या प्रमाणात पाणी भरू शकलेलं नाही, त्यामुळे दुष्काळाचं सावट जिल्ह्यावर निर्माण झालेलं आहे। सद्यस्थितीमध्ये शिंदखेडा तालुका असेल, धुळे तालुका असेल, साक्री तालुका असेल यांना दुष्काळ जाहीर करण्यात आला असून सध्याच्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील 107 गावांना बोर अधिग्रहण करून त्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे, तर 7 गावांना टँकर सुरू आहेत। सध्या प्रशासनाच्या वतीने विविध माध्यमातून ही पाणी टंचाई कशी दूर होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत। तात्पुरत्या नळ जोडणी योजना असतील, जलजीवन मिशन अंतर्गत काही योजना असतील, त्याचबरोबर विहिरीची खोलीकरण यासह विविध योजनेच्या मार्फत या ठिकाणी पाणी टंचाई दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। पाण्याचा अतिरिक्त वापर टाळावा, पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या टंचाईच्या काळात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने वारंवार पाणी जपून वापरण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।